वळूयात पुढच्या बातमीकडे। पहलगामची जबाबदारी ही सरकारची आहे, अतिरेक्यांना धर्म विचारायला वेळ नसतो, विजय वडेट्टीवार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। जितने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरेकी घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्योर नहीं है, ये सरकार का फेल्योर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं? तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो। और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। यही देशवासियों की भावना है। तर यावर चर्चा करण्यासाठी म्हणून आपल्यासोबत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत। नमस्कार केशवजी, माझा आवाज येतोय आपल्याला? नमस्कार, येतोय, जी बोला. जी नुकतंच आपण ऐकलं असेल विजय वडेट्टीवार काय म्हणालेत, आणि आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधून जे वाचून आलेले आहेत त्यांच्या तोंडून सुद्धा ही वाक्य आपण ऐकलेली आहेत की तिथे धर्म विचारून हल्ला करण्यात आला आहे, आणि असं असताना वडेट्टीवारांचं हे वक्तव्य समोर येते। आपली प्रतिक्रिया? वडेट्टीवार असो त्या काँग्रेस असो, यांची अतिरेकी धार्जिणे विधानं करणं ही काँग्रेसची आणि वडेट्टीवारांची नेहमीची भूमिका राहिली। तुम्हाला लक्षात असेल की माणूस ज्यावेळी मरत होते, त्या मरणारी माणसं खोटं बोलत नसतात, त्यांच्या सोबत जी माणसं होती, जिने माणसं गमावली, त्या माय माऊली पोट शिडकीने सांगत होत्या की आमचा धर्म विचारून आम्हाला मारलं गेलं। तरीही शरद पवार असो अथवा काँग्रेसचे नेते असो, मग ते वडेट्टीवार असो, हेच रस्ता म्हणत असतील की धर्म विचारून अतिरेक्यांनी मारलं नाही, तर हे एका अर्थाने अतिरेकी धार्जिणी भूमिका झाली। या देशातल्या सतत हिंदुत्व भूमिकेला टीका करणं आणि अशा प्रकारे अतिरेकी धार्जिणी भूमिका घेणं हे काँग्रेसचं नेहमीच राहिली। त्याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा येतं अत्यंत लज्जास्पद अशा प्रकारची ही भूमिका आहे। सारखं सारखं एकाच धर्माला पाठीशी घालणं का सुरू आहे मग केशवजी? मी तुला तेच सांगतोय की अशा अतिरेकी धार्जिणी भूमिका घेतल्याने आपण एका विशिष्ट समाजामध्ये मतं आपल्याला सुरक्षित राहतील अशा प्रकारचा भ्रामक समज या काँग्रेस आणि अन्य शरद पवार गटाच्या नेत्यांचा झालाय, आणि त्यामुळे हे अशा प्रकारची भूमिका ते सातत्याने घेताना दिसतात। अगदीच धन्यवाद केशवजी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।